तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या प्रवासामध्ये मी सकाळी मेनवली गाव पाहून धोम गावात पोहोचलो. धोम गावात नरसिंह मंदिराचे दर्शन घेतले आणि निघालो धोम धरणाकडे. हे धरण गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. पाहू शकता ही एक वाट आहे. या वाटेवरून आपल्याला आता सरळ वर जायचं आहे. तर मग हे धरणाचे दृश्य चला तर एका सिनेमॅटिक शॉट मध्ये पाहूया. धोम धरणाचे सुंदर दृश्य पाहून शूट करून धोम धरणातून वाहणारे पाणी पाहत मी परतीच्या वाटेला निघालो. रोडवर चालत असताना एका रिटायर्ड फौजी दादांनी मला जेवणासाठी आमंत्रित केले. त्यांचे प्रेम, आदर, अनुभव मी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी मला धोम गावातील बस डेपो पर्यंत पोहोचवले. तर मित्रांनो, या सोलो ट्रिपमध्ये एकच अनुभव मिळाला, आपण उपाशी पोटी राहू शकत नाही. देव आपल्याला कुठे ना कुठे मदत करत असतो. धोम गावातून रिक्षा भेटली आणि वाईमध्ये पोहोचलो. वाईमधून मी आता साताऱ्याला आलो. पण दुपारचे 3:30 वाजले होते आणि मला पुढे संगम माऊली पाहून मुंबईला जायचे होते. पण संगम माऊली पाहायला आपल्याला तब्बल 2 ते 3 तास हा वेळ लागणार होता. म्हणून तो मी प्लॅन कॅन्सल केला. मुंबईला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. तर मित्रांनो, माझ्या 2 दिवसाचा सातारा भटकंती प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नवीन भटकंती प्रवासामध्ये. जय शिवराय.